तर प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेचा भाग 2 तुम्ही बघत आहात रिव्ह्यूचा। मालिका मोठी दाखवत असल्यामुळे 2 भागामध्ये मी केली आहे। तर आपण इकडे बघतोय इरा आणि सौदामिनी विशालच्या घरी आल्यात। विशालच्या घराला लॉक असतं तेव्हा इरा विचार ती बयो कुठे घेऊन गेली असेल विशाल सरांना। आता सौदामिनी हळूच तिच्या पर्समधनं चावी काढते विशालच्या या घराची। आता इरा म्हणते, अरे ही तर विशाल सरांच्या घराची चावी आहे, तुमच्याकडे कशी काय आली? सौदामिनी म्हणते, मला प्रश्न विचारायचे नाहीत, मी या हॉस्पिटलची ओनर आहे, त्यामुळे ह्या चाव्या माझ्याकडे असू शकतात ना। आता तिने लगेच लॉक उघडले, पण इराला काही ते आवडलेलं नाही आहे। तेवढी इरा जेन्युइन आहे। तर आता लगेच ही सौदामिनी इकडे तिकडे हात लावत असते विशालच्या वस्तूला। तेव्हा इरा म्हणते, मॅडम मॅडम एक मिनटं, नाही म्हणजे आय नो तुम्ही ओनर वगैरे आहात, पण काय आहे ना, असं कोणी घरी नसताना त्याच्या वस्तूंना अपरोक्ष म्हणजे त्या माणसाच्या अपरोक्ष असं हात लावणं योग्य नाही आहे ना। आपण एक काम करूया, आपण घराच्या बाहेर थांबूया का विशाल सरांची वाट बघत? आता सौदामिनी तिला म्हणते, गप्प बस। सौदामिनीला शिकवायचं नाही, मोठे मोठे डोळे करून ती इराला घाबरत असते। इरा म्हणते, अहो नाही मी शिकवत नाही आहे तुम्हाला, पण हे चांगले मॅनर्स नाही आहे ना, नाही म्हणजे आपण थोड्या वेळ बाहेरच थांबू विशाल सर येऊसर। आता इराची बडबड म्हणजे हिची डोकेदुखी झाली, ही जोरात ओरडते सौदामिनी, गप्प बस, किती बडबड बडबड करतेस ग तू, शांत बस बरं। आता ही पुढे काही बोलणार, तर आता बयो तिथे विशालला घेऊन आली आहे। बरं प्रेक्षकांनो, एक मला मोठा प्रश्न पडला आहे, एवढं कशासाठी फिरवलं या विशालला? एरवी त्याला घरीच आणायचं होतं ना, मग या दोघींपासून का लपवलं असेल बयोने? असो, तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर मला नक्की कळवा। आता लगेच विशाल हिला बघून चिडतो आणि म्हणतो, ही बाई का आली आहे इथे? बयो पटापटा ती गादी अंथरते आणि विशालला त्याच्यावर झोपून देते। हिला लगेच पटकन चादर टाकते विशालच्या अंगावर कपाटातनं काढून, मज्जा आहे बाबा विशालची। आणि लगेच इरा त्याचं डोकं थापटत असते, काम डाऊन विशाल। आणि आता बयो म्हणते, इरा तुझं काय चाललंय? इरा म्हणते, तुझं काय चाललंय ग? सोशल वर्क करत फिरत असते सगळीकडे, तुला सांगितलं होतं ना मी विशाल माझा गेस्ट आहे, का घेऊन आलीस त्याला इकडे तू? नाही, तुला तर फार मोठेपणा मिरवायचा असतो ना, प्रत्येक वेळेला समाजकार्य करायचं असतं ना, फार हौस आहे हिला समाजकार्य करायची। तू तुझं खानदानी काम कर, तू मोलकरीण आहेस ना माझी, जा घरी खरकटी भांडी पडलेली आहेत, जाऊन धुवून घे, तुझं काम कर, माझ्यामध्ये पडायची गरज नाही आहे तुला। तेव्हा बयो म्हणते, मी इथून कुठेही जाणार नाही आहे विशाल सरांना सोडून, ते उठले की मला त्यांच्यासाठी कोरी चाय करायची आणि मग मी जाईल। आता हे कशाला सांगायचं बरं बयोने? काही ऐकवतात। असो, आता या दोघी कचा भांडायला लागतात। तेव्हा ही सौदामिनी ओरडते आणि म्हणते, गप्पा बसा तुम्ही दोघी जणी, अजिबात दोघींनी आवाज करायचा नाही आहे। म्हणजे हा शब्द मी माझ्या मनाने घातला आहे। त्या म्हणतात की शांत बसा, हे हॉस्पिटल माझं आहे आणि या हॉस्पिटलची ओनर मी असल्यामुळे मी इथे थांबणार आहे, माहिती आहे ना तुम्हाला मी कोण आहे ते? बयो म्हणते, हो मला चांगलं माहिती आहे तुम्ही कोण आहात ते। आता लगेच सौदामिनी मनात विचार करते, विशालने हिला सांगितलं की काय मी त्याची आई आहे म्हणून? मग आता सौदामिनी म्हणते, हो ना, कळलंय ना तुला, मग त्याच नात्याने मी तुला सांगते की तू इथे थांबायचं नाही आहेस, तुम्ही दोघींनीही थांबायचं नाही आहे। या रूममधनं तुम्ही दोघी जणी मला बाहेर दिसल्या पाहिजे ताबडतोब। आणि तसंही तुम्हाला माहिती नाही आहे का, रूल आहे तिथले, लेडीज अलाउड नाही आहेत म्हणून। चला दोघीच्या दोघी बाहेर व्हा, आणि पुढे जर इथे दिसलात, पाय जरी ठेवलात तुम्ही इथे, तर तुमच्या दोघींना मी सस्पेंड करील कायमचं। आता इरा घाबरते जरा आणि बयोकडे बघायला लागते। सौदामिनी म्हणते, कळत नाही आहे का तुम्हाला, जायला सांगितलं आहे मी इथून, चला निघा इथून। आता बयोला वाटतं इथून जाण्यातच शहाणपणा आहे, आणि तसंही ती विशालची आई आहे ना, ती थोडी काही नुकसान करेल असं मे बी बयोला वाटतंय। आता बयो इराला म्हणते, इरा चल इथून। आता हिनं हिचं जाऊ ना, इराला कशाला घालवते ही? असो, पण इरा म्हणते, मी नाही जाणार इथून, विशाल सरांची काळजी वाटते मला, या बाईच्या भरोशावर मी नाही सोडणार विशाल सरांना। बयो म्हणते, त्या काय म्हणाल्या तुला ऐकून नाही आलं का? चल इथून इरा। आता इरा तनतन करून निघून जाते, कारण सौदामिनी मोठे मोठे डोळे करून बघत असते दोघींकडे। ही बयो मनात विचार करते, शेवटी आईचंच काळीज आहे म्हणा, काळजीच घेतील विशाल सरांची। विशाल सर येतंय मी, आता हे मनातल्या मनात ती विशालची बोलली आहे बरं का। आणि आता हे दोघी तिथून गेल्यात निघून, आणि सौदामिनी विशालची काळजी घेत असते। इरा म्हणते, अरे तू कशी फ्रेंड आहेस ना तू विशाल सरांची, आणि अशी सोडून आली त्या बाईच्या भरोशावर? त्यांना काय गरज होती तुला सोडून द्यायची असं? अगं ती कोण कुठली बाई, ती काय विशाल सरांची काळजी घेणार आहे का? बयो म्हणते, अगं इरा हे बघ शांत बस, त्या ओनर आहेत ना आपल्या हॉस्पिटलच्या, आणि त्या नात्याने त्या विशाल सरांची नक्कीच काळजी घेतील, म्हणजे त्यांना त्यांचे सगळेच म्हणजे बॉस आहेत त्या म्हटल्यावर घेतीलच ना काळजी। इरा म्हणते, नाही मला नाही पटत आहे त्या बाईच्या भरोशावर विशाल सरांना सोडायला।
ती बाई अशी बोलत होती जसं काही विशाल सरांची मम्माच आहे. आता बयो जरा म्हणजे मनात जरा घाबरते की हिला कळलं की काय म्हणून. मग आता तिला अचानक आठवतं इराला की हां हां हां, एक मिनिट, मला आठवलं, विशालला ना सौदामिनी नावाची बाई कॉल करायची ती हीच होती का? म्हणजे विशालचं आणि हिचं काही पर्सनल, म्हणजे तोच म्हणाला होता मला की आमचं पर्सनल आहे म्हणून विचारू नको. म्हणजे ही बाई नक्कीच विशालची रिलेटिव्ह वगैरे असणार. बयो म्हणते अगं इरा, तू उगाचच इतका विचार करतेयस. पण मनात असं विचार करते बयो की इराला कळलं नाही पाहिजे विशालची आई आहे सौदामिनी म्हणून, कारण उगाचच या गोष्टीचं भांडवल होईल. आणि तसंही मी विशाल सरांना प्रॉमिस केलं की मी कोणाला सांगणार नाही म्हणून. मग ती इराला म्हणते इरा, तू ना खूप जास्ती विचार करते, तू चल बरं आता घरी, तसंही माझ्या मागे खूप कामं पडली आहेत, मी आता निघते, तू ये लवकर घरी आता, असं म्हणून बयो तिला टाळते आणि निघून जाते. आणि तिला म्हणजे असं म्हणते की तू उगाचच विचार करते. मग आता इरा विचार करते की नाही 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 नाही, नक्कीच काहीतरी गडबड आहे. कोण असेल ही सौदामिनी विशालची? आता इराला मोठा प्रश्न पडला आहे. आणि प्रेक्षकांनो, इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. आणि पुढे आपण बघतोय की सौदामिनीला काय झालं माहीत नाही. आता मध्येच ती बयोच्या मागे लागली आणि म्हणते मी या सरस्वतीला सोडणार नाही आता, आणि विशालच्या आणि माझ्या आयुष्यातून कायमची दूर करेल. बयो म्हणते ज्यांनी कोणी ही माकड चेष्टा केली आहे ना विशाल सरांसोबत, त्यांना मी सोडणार नाही आहे. या मालिकेत कोण कोणाला सोडत नाही तेच कळत नाही प्रेक्षकांनो. असो, खूप मोठा दाखवत आहे रिव्ह्यू, त्यामुळे 2 भागात करतीये. तुमच्यापर्यंत रिव्ह्यू डिटेल पोहोचावा एवढीच माझी अपेक्षा आहे प्रेक्षकांनो. त्यामुळे प्लीज माझ्या एफर्टला लाईक करायला आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.